पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमधील भ्रष्टाचारासंदर्भात कोल्हापुरातील मराठा रियाज फाउंडेशनचे कार्यकर्ते प्रसाद मोहिते आणि सौरभ पवार हे सन 2017 पासून पाठपुरावा करतायत। या पाठपुराव्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात अहवाल तयार करून प्रशासनाकडे सुपूर्द केलाय। मात्र अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही। आजही फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्र देवस्थान समितीकडील भ्रष्टाचारासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे। मात्र भ्रष्टाचारासंदर्भात पाठपुरावा करणाऱ्या मोहिते आणि पवार यांना निनावी पत्र पाठवून आंदोलन थांबवा, अन्यथा तुम्हा दोघांना देवाघरी पाठवू अशी धमकी देण्यात आली आहे। याबाबत पवार आणि मोहिते यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन या संदर्भात तक्रार दिली आहे। सन 2017 ते 21 या कालावधीमध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार झालेला होता। त्यानंतर संबंधित तत्कालीन समितीला बरखास्त करण्यात आले होते। 2021मध्ये आम्ही पहिला अर्ज दिला होता संबंधितांच्यावर कारवाई करण्यासाठी आणि 2021 पासून ते आज तागायत आम्ही या भ्रष्टाचाराचा फॉलोअप घेत आलो आहे, वेळोवेळी पत्रव्यवहार करत आलो आहे। आत्ताच अलीकडे आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिलं होतं। त्या अनुषंगानं माननीय जिल्हाधिकारी यांनी देवस्थानचे सचिव व मुख्यमंत्री सचिवालय यांनासुद्धा पत्रव्यवहार केलेले आहेत संबंधितांवर कारवाई करण्यासाठी। आणि हा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढू नये, आम्ही गप राहावं, आम्ही कुठलं आंदोलन करू नये, आम्ही निवेदन देऊ नये, यामुळे यासाठीच काल आमच्या सौरभ पवार जे आहेत ह्यांच्या घराच्या खाली एक लेटर बॉक्स आहे, त्यामध्ये एक निनावी पत्र आलेलं आहे। त्या पत्रामध्ये सौरभ पवार व मला म्हणजे त्यामध्ये लिहिलेलं आहे, सौरभ पवार तू आणि प्रसाद मोहिते देवस्थानचा भ्रष्टाचार तुम्ही तात्काळ जे काय तुम्ही कागद गोळा करत आहात ते सगळं थांबवायचं आहे। इथून पुढे तुम्ही कुठलं आंदोलन करायचं नाही, कुणाला निवेदन द्यायचं नाही आणि जर तुम्ही देवस्थानचा भ्रष्टाचार बाहेर काढला तर आम्ही बसणार नाही, आम्ही तुम्हाला देवाघरी पाठवीन।